पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अक्षता सर्वांना मिळालेत का? चला सुरुवात करूया आपण। थांबा, थांबा हे लग्न। जानकी काय झालंय? हे दोघं कोण आहेत माहितीये का? अहो आपली खूप मोठी फसवणूक झालीये। हे दोघं या मुक्ताचे आई वडील आहेत। घरदार खानदान नसलेली ही माणसं या मुक्ताचे आई वडील आहेत। अहो या लोकांनी मुद्दामून आपल्यापासून हे सत्य लपवून ठेवलंय। रावसाहेब हे खरं आहे? तुमची शांतता बरंच काही बोलून जातीये। आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आम्ही सगळ्या बाबतीत तडजोड करू, पण आम्हाला खानदान तोला मोलाचं हवं। तुमचे विचार काय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमच्या विचारांचा तुम्ही मान ठेवायला हवा होता। आमच्या खानदानात गेल्या 7 पिढ्यांमध्ये कुणी मध्यमवर्गीय सुद्धा व्याही झालं नाही, आणि तुम्ही डायरेक्ट वाड्या वस्तीवरच्या फुटक्या घरातली सून घेऊन आलात। देशमुख साहेब प्लीज काहीही बोलू नका। नातेवाईक आहेत ते आमचे, आणि आता व्याही आहेत। वेदचं रेणुकाशी लग्न झाल्यानंतर आपण एक परिवार होणार आहोत। तुमच्या सुनेच्या नणंदीचं खानदान काय हे विचारल्यानंतर आम्ही काय सांगायचं? हेच की 4 पैशासाठी कधी पालखी समोर तर कधी मंदिरात संबळ वाजवणाऱ्यांचं खानदान आहे। रावसाहेब आमच्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। साहेब हे बघा, इथून पुढं आम्ही कधीच कोणच्या समोर येणार नाही, कुठल्या कार्यात पण आम्ही येणार नाही, पण हे लग्न होऊ द्या। काय आमच्यामुळं तुम्ही काहीतरी वेगळा विचार करू नका। हे मध्ये काहीच बोलायचं नाही, तुमचा काही संबंध नाहीये। फक्त तुमच्यामुळे नाही तर या मुक्तामुळे। ही संबळ वाजवणारी मुलगी या घरात कशी घुसली, इथे काय झालं, मला सगळं समजलंय। आणि ही रेणुका आपल्याला जशी दाखवली ना तशी अजिबात नाहीये। तिला पब, पार्ट्या, डिस्को, रात्रभर बाहेर फिरणं असले शौक आहेत। आई तू गप्पा बस, तू मध्ये बोलू नकोस वेद। हिला साधा स्वयंपाक सुद्धा बनवता येत नाही। आपल्याला सगळं खोटं सांगितलंय। रावसाहेब आमची एवढी फसवणूक? बस, एक मिनिट, रात्रभर माझ्या मुलीबरोबर कोण फिरला? रावसाहेब तुम्ही माझ्या मुलाशी असं बोलू शकत नाही। हे बघा, आतापर्यंत तुम्ही बोलत होतात, मी शांतपणे ऐकून घेतले। आता तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल। फक्त 1 मिनिट थांबा। काय रे वेद,
मुक्ताच्या आई वडिलांची खरी परिस्थिती तुझ्या आई वडिलांना सांग. हे मी तुला सांगितलं होतं की नाही? आता का वाचा बसली? का नाही सांगितलंस तू तुझ्या आई वडिलांना? रावसाहेब, तुमची जबाबदारी तुम्ही माझ्या मुलावर ढकलू नका. माझी जबाबदारी मला कळते, कोणी सांगायची गरज नाही. तुम्ही कुणाशी बोलताय कळताय का? तुम्ही कुणाच्या घरामध्ये उभं राहून बोलताय, तुम्हाला कळतंय का? माझ्या घरामध्ये उभं राहून माझ्या लेकी आणि सुनांचे दिंडवडे काढताय तुम्ही. हो बास, थांबा आहे भांडण, अशा ना आणखी फाटत जाईल. मुक्ता, आम्हाला मान्य आहे आमची चूक. आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवलं. पण रेणुकाताई आता बदलल्या आहेत. मोठ्या एवढ्या तळतळ करायच्या पण ते कधीच बदलल्या नाही, पण ते आता बदलल्या आहेत. वेदभाऊंच्या प्रेमामुळं, वेदभाऊंची लग्न करायचे म्हणून, त्यांच्या प्रेमानेच तर एवढे मोठा बदल घडवून आणला ना. त्या आधीसारख्या नाही राहिल्या. त्या आधीसारख्या त्या रात्री अपरात्री पार्टीला वगैरे नाही जात. ज्यांनी कधीच किचनचा रस्ता बघितला नाही, ह्या एवढं चांगला स्वयंपाक बनवायला लागल्यात. त्या एक चांगल्या गृहिणी, चांगलं सून व्हायचा प्रयत्न करतात. कोणासाठी? भेदभावांसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी. असं करू नका. बस झालं. तू आम्हाला समजून सांगण्याची गरज नाही. आम्हाला हेही कळलंय की तू हिला ट्रेन केलेस. हिच्यातला हा जो बदल आहे ना, हा तुझ्या शिकवणीमुळे आलाय. म्हणजे काय, ही आमच्या घरात तुझी सावली बनून येणार. या मुक्ताने या घराला जे काही पुढारलेपणाचं खूळ लावले ना, तशीच ही रेणुका आपल्या घराला लावायला बघणार. ज्या घरात मुक्तासारखी मुलगी नांदतीये त्या घरापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. बाबा, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला समजतंय का? या सगळ्याला जबाबदार तू आहेस. तू जर का चुका केल्या नसत्या तर ही वेळ आलीच नसती. पण बाबा, त्या दिवशी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला होता. तुम्ही समजून घेणार नाही हे कळलं म्हणून मी नाही सांगितलं बाबा. आणि मुक्ताताई गरीब असण्यात तिचा काय दोष आहे? माणूस महत्वाचा का त्याची परिस्थिती? बाबा, मला खरंच कळत नाही आपण कुठल्या जगात वावरतोय. अरे पुढारलेले आहोत आपण, पण मूर्ख नाही आहोत ना. अरे विश्वास नावाची काही गोष्ट असते की नाही? फार मोठा विश्वासघात केला यांनी आपला. रावसाहेब, का वागला तसं? मी सांगते, मी सांगते का वागले. आता बस ना, आता नाही सहन होते मला हे सगळं. मी सांगते तुम्हाला, मुक्ता जितकी आगाऊ आहे ना, तितकीच आमची रेणुकाई आगाऊ आहे. आणि या आगाऊ रेणुकापासून यांना सुटका हवी होती, म्हणून हे असे वागले. थोडक्यात असं आहे की मुक्तामुळे रेणुकामध्ये निर्माण झालेले दोष त्यांना तुमच्या घरात लुटून द्यायचे होते. विश्वासराव यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे दोघं तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतायत. का? तुमची बहीण अशी का वागेल? कारण काय? बोला ना.
पाहिलंस मुक्ता, ह्यासाठी हवे होते ना तुला हे दोघही लग्नात? तोंड आ करून आ वासून बसलेले अजगर आहेत हे, अजगर. दिसेल ती प्रत्येक गोष्ट गिळायला टपलेले अजगर. त्यांना कुणाची काही पडलेली नाहीये. त्यांना फक्त त्यांची स्वतःची भूक महत्वाची आहे. अहो काय हो हे दादा, अहो त्या देशमुखांना तुम्ही गिळायला निघाला होतात आणि तुम्ही आम्हाला सजगर म्हणताय. जितका त्रास तुम्हाला आता होतोय ना, त्याच्या कैक पटीने त्रास आम्हाला झालाय. आता इथे एक क्षणभरही आम्ही थांबणार नाही. चल रे. थांबा. हात जोडीते. हे लग्न मोडून जाऊ नका. मुक्ता, यांच्या समोर हात जोडण्याची गरज नाहीये. हे जे काय घडते ते जर वेदला पटत असेल तर यांना थांबवण्यामध्ये काही अर्थ नाही. नाही, हे योग्य नाहीये. बाबा तुम्ही चुकीचं करताय. तू मला अक्कल शिकू नकोस. पण एक लक्षात ठेवा देशमुख साहेब, जर का हे लग्न मोडून या घराचा उंबरठा ओलांडला, आयुष्यात पुन्हा कधीही या घरामध्ये पाऊल ठेवू नका. हे काय चाललंय रे? मी आपल्या संसाराचं छान स्वप्न बघत होते रे, पण माझ्या वाट्याला हे काय आलंय? आपल्या दोघांच्या आयुष्यापेक्षा ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत का? तुमच्यासाठी नसतील, पण आमच्यासाठी आहे. चल वेद. नाही बाबा, जा तुम्ही. मी रेणुकाशिवाय या घराबाहेर पडणार नाही. मग माझ्या मरणाला तू जबाबदार असशील. बाबा काय बोलताय तुम्ही? हे सगळं लय चुकीचं घडतंय. हात जोडीते. लग्न असं थांबवू नका. तू तर बोलूच नकोस. या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तुझ्यामुळे हे सगळं घडते, लक्षात ठेव. काका, हो माझ्या बहिणीनं खूप स्वप्न बघितली. हे लग्न मोडू नका. तुम्ही असं जाऊ नका. तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आमची ही खूप स्वप्न होती, पण तुम्ही ती तोडलीत. आम्ही तुम्हाला घरंदाज समजत होतो, पण तुम्ही या कुटुंबाशी संबंध जोडून पाठलात. हो, तुम्ही असं का बोलताय? तू एक शब्दही बोलू नको. तुझ्यामुळे घडतंय सगळं. तुझी ओळख पुसता पुसत नाहीये. आम्ही तरी किती समजून घ्यायचं? रेणुका, रेणुका बास. माफ कर मला तुला. तिच्या डोळ्यासमोर तिचं लग्न मोडतंय. आयुष्य उद्ध्वस्त होताना नाही पाहू शकत आहे ती. तोल गेलाय तिचा, वाटेल ती बोलते. माफ कर तिला. पण मुक्ता, पूर्ण विश्वासाने मी आणि रेणुकाने तिच्या लग्नाची जबाबदारी तुझ्यावरती टाकली होती की नाही? काय घडलं हे? हा?
या लग्न कार्यामध्ये काय काय होऊ शकतं, काय काय घडू शकतं, या सगळ्याचा विचार करून ठेवायला हवा होतास की नाही तू? त्या पद्धतीने पावलं उचलायला हवी होतीस ना? कुणाला बोलवायचं लग्नाला, कुणाला बोलवायचं नाही, कुणामुळं कुठलं संकट येऊ शकतं, या सगळ्याचा विचार करायला हवा होतास की नाही तू? आता हे काय घडून बसलंय? आतापर्यंत जेवढ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर टाकल्या त्या सगळ्या पूर्ण केल्यास ना ग? मग आता हे लग्नाची जबाबदारी, आता ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली, ती पार कशी पाडणार तू? हे बघ मुक्ता, ही जबाबदारी तुझ्यावरती आहे आणि ती कशी पूर्ण करायची, हिचं लग्न कसं होईल याचा विचार कर. बाकी मला माहित नाही का, जबाबदारी पूर्ण कर. झाली तुमची नाटकं झाली. वेद, आत्ताच्या आत्ता इथून निघायचंय. चाल बाबा. अहो तुम्ही दार लावून घ्या. थांबा. हे लग्न झाल्याशिवाय तुम्हाला या घराबाहेर पडता येणार नाही. तू आम्हाला धमकी देतेस? दादांनी बाहेरले विश्वासाने रेणुकाताईंच्या लग्नाची जबाबदारी टाकली. ती जबाबदारी मी पूर्ण करणार म्हणजे करणार. तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण असं करू नका. ठीक आहे, तुझे या घराबरोबर असलेले संबंध कायमस्वरूपी तोडून टाकायचे. आणि हे घर कायमचं सोडून जायचं. मुक्ता, दादा काहीच बोलू नका. तुम्ही नेहमी म्हणता ना, मुक्ता कधीच काही चुकीचं करू शकत नाही. आज पण माझ्यावर विश्वास ठेव. पण तुझ्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही विधी चालू करा, बॅग घेऊन निघते. मुक्ता असं नको करू. ऐक, मोठी आहे. वैजयंती, विधी उरकून घे.